नमस्कार. मी प्रीतम सुधीर शहा. माझ्या यूट्यूब चॅनल व माझ्या एज्युकेशन कन्सल्टन्सी रिलायन्स एज्युकेअर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे. आज 12 जुलै शुक्रवार. काल माननीय सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये आपण दिवसभर बघितलं की सर्व कोर्टामध्ये ज्या नीट 2024 मध्ये ज्या गडबडी झाल्या त्यावर सर्व चर्चा झाली आणि माननीय सुप्रीम कोर्टाने परत पुढची 18 जुलै ही आपल्याला तारीख दिलेली आहे. फार कायदेशीर गुंतागुंतीची प्रक्रिया तुम्हाला न सांगता सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी एकच नम्र विनंती करतो की माननीय सुप्रीम कोर्ट जी 24 लाख मुलं बसलेली आहेत परीक्षेला, त्या ज्यांनी फेऱ्या द्या आणि जे समोरचे पार्टी आहेत दोघांचं ऐकून दोघाला योग्य होईल असाच निर्णय सुप्रीम कोर्ट आपल्याला देईल आणि सर्व मुलांचं भविष्य उज्ज्वल राहील असे मी अपेक्षा करतो. तोपर्यंत कुठल्याही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी काही गडबड करायची गरज नाही. अजून कोणतेही पोर्टल किंवा कुठलीही काउन्सिलिंगची प्रक्रिया चालू झालेली नाही. माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आणि त्यांच्या निर्णयानंतर जी काय असेल ती प्रक्रिया चालू होणार आहे. रोज बऱ्याच पालकांचे जे ओपनमध्ये काही कास्टमध्ये असते, कुणाचे मार्क कमी असते, कुणाचे मार्क जास्त असते, कुणाचे काहीतरी डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम असते. बरेच पालकांचे मला फोन येतात, काही काय मला समक्ष भेटायला पण येतात ऑफिसमध्ये. तर माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की बऱ्याचशाच गोष्टी फोनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला क्लिअर करू शकत नाही. ही प्रक्रिया तर होणार आहे, ॲडमिशन प्रक्रिया तर 100% होणार आहे. तर ज्या पालकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमच्या काउन्सिलिंगतर्फे ॲडमिशन करायचं आहे, आमच्या कन्सल्टन्सीतर्फे ॲडमिशन करायचं आहे, त्यांनी मला माझ्या ऑफिसमध्ये पुण्याला येऊन भेटावं. अन्यथा माझा वेळ घ्यावा. माझा खाली फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर देत आहे, तुम्ही मला फोन करा. पण शक्यतो माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल, भले कोणते पॅथीमध्ये असेल, भले MBBS असेल, BAMS असेल, BHMS असेल, ॲडिओथेरपी, स्पीच थेरपी असेल, BBSc असेल, MBA असेल किंवा इंजिनिअरिंगची कुठलीही ॲडमिशनची प्रक्रिया, जर तुम्हाला पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही घर सोडा. भले तुमचा कोणताही काउन्सिलर असू दे, त्या काउन्सिलरला तुम्ही जावा, त्याच्या ऑफिसमध्ये जावा, भेटा, त्याच्याकडे मार्गदर्शन घ्या. तुमचे जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं तुम्ही तिथं निरसन करायचा प्रयत्न करा. त्यांना ऑफिसमध्ये जाऊन भेटा. तोपर्यंत अशी इच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो की 18 तारखेला सुप्रीम कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने सर्वांना योग्य होईल असाच न्याय द्यावं आणि न्याय त्यांच्याकडे मिळेल असे अपेक्षा करतो. बघू आता 18 तारखेला काय होतं. एका दिवस त्या दिवशी नाही निर्णय झाला तर परत पण आपण एका दिवस थोडंसं आपल्याला वाट बघू लागू शकते. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.